2025 संपत चाललेलं आहे आणि या वर्ष संपतानाच आपण या वर्षभरामध्ये कोणत्या अडचणींचा सामना केला, कोणते कोणते सण समारंभ आले, कोणत्या चांगल्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडल्या, कोणत्या कोणत्या नवीन व्यक्ती आपल्याला भेटल्या, हे सगळं आपल्या डोळ्यासमोरून जात आहे. आणि त्याबरोबरच त्याच वेळेला 2026 मध्ये आता आपल्याला काय करायचंय, कोणते नवीन बदल करायचेत, कोणते नवीन संकल्प करायचेत, हे आपल्या डोक्यामध्ये चालू आहे. नवीन संकल्प करतानाच सगळ्यात जास्त केला जाणारा संकल्प आहे तो म्हणजे वजन कमी करण्याचा. तुम्ही देखील येणाऱ्या नवीन वर्षामध्ये वजन कमी करण्याचा संकल्प जर करणार असाल तर त्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा. 2026 मध्ये तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प हा करू नका. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. जर तुम्ही माझे व्हिडिओ अगदी नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती असेलच, मी कायमच तुमचं वजन कसं नियंत्रित राहील याकडे लक्ष द्या, तुमचं वजन कमी केल्यामुळे तुम्हाला किती फायदे होतील याबद्दल नेहमी सांगत असते. झालेल्या स्टडीनुसार जवळजवळ 80% लोकांचे वेट लॉस रिझोल्युशन्स आहेत ते फेल होतात आणि जवळजवळ 90% लोकांचे हे रिझोल्युशन्स आहेत ते फार फार तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालतात. वजनाच्या काटावर उभे राहिल्यानंतर आपलं वाढलेलं वजन बघून आपण वजन कमी करण्याचा संकल्प तर घेतो, पण वजनाच्या काटावरचं कमी जास्त होणारं वजन बघत बघतच आपला संकल्प आहे तो संपतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला एक सांगणार आहे फॉर्म्युला, की तो फॉर्म्युलामुळे तुम्हाला तुमचं नवीन वर्षाचं रिझोल्युशन्स आहेत ते ठरवता येईल आणि त्याबरोबर ते पूर्ण करण्यासाठी देखील मदत होईल. हा फॉर्म्युला आहे तो म्हणजे स्मार्ट. स्मार्ट म्हणजेच काय तर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. तुम्ही गोल ठरवताना ह्या जर गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला तुमचं गोल पूर्ण करण्यासाठी मदत होईल. स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे, त्याचं कारण काय हे आधी तुम्ही ठरवून घ्या किंवा तपासून घ्या. तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर वजन का कमी करायचं आहे त्याचं कारण आधी शोधून घ्या. तुम्हाला तुमचं फिजिकल अपिअरन्स महत्वाचं आहे, तुम्ही तुमचं वजन का कमी करताय, फिजिकल अपिअरन्स साठी कमी करताय का फिजिकल हेल्थ साठी कमी करताय, ते आधी तुमचं तुम्ही तपासा. तुम्हाला 10 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी करायचंय का तुमचं वजन आहे ते कमी करून ते कसं सातत्याने तसंच राहील, तुमची हेल्थ चांगली राहील, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय, याचा आधी विचार करून घ्या. दुसरं आहे ते म्हणजे मेजरेबल. तुम्ही जे काही करताय, तुम्ही जे गोल सेट करताय ते तुम्हाला तुमचं मोजता आलं पाहिजे. म्हणजेच काय, तुम्हाला वजन कमी करायचंय, पण किती कमी करायचंय, तुम्हाला तुमचं 5 किलो वजन कमी करायचंय, 10 किलो वजन कमी करायचंय का 20 किलो वजन कमी करायचंय. तुम्ही रोज चालणार आहात, पण किती चालणार आहात, तुम्ही 15 मिनिटं चालणार आहात की 1 तास चालणार आहात. तुम्ही रोज सॅलड खाणार आहात, पण किती खाणार आहात, तुम्ही 1 बाउल सॅलड खाणार आहात, 100 ग्रॅम सॅलड खाणार आहात. तुम्ही जे काही करणार आहात ते तुम्हाला तुमचं मोजता आलं पाहिजे, त्याचं एक मेजरमेंट असलं पाहिजे. तिसरं आहे ते म्हणजे अचिवेबल. तुम्ही जे काही करणार आहात त्यामुळे तुमचं गोल अचीव होणार आहे का आणि ते प्रॅक्टिकली अप्लाय करता येणं तुमच्यासाठी शक्य आहे का याचा एकदा विचार करा. जे काही तुम्ही ठरवणार आहात ते तुमचं वर्किंग शेड्यूल्ड आहे, मग तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग असाल, तुमचं जे काही दिवसभराचं शेड्यूल्ड आहे त्या शेड्यूल्ड मध्ये तुम्ही ते रोज करू शकणार आहात का, ते तुम्ही 10 दिवस करू शकणार आहात की सातत्याने करणार आहात, याचा एकदा विचार करणं हे गरजेचं आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचंय म्हणून व्यायाम करायला सांगितलंय, म्हणून तुम्ही जिम नवीन वर्षामध्ये लावण्याचा विचार करताय, पण तुम्हाला जिम मध्ये जाण्यासाठी तेवढा तुमचा वेळ आहे का तुमच्या वर्किंग शेड्यूल मध्ये, ती जिम तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे, तुम्हाला जिम मध्ये कधी जायला जमणार आहे का. वजन कमी करायचंय म्हणून जिम लावलीये, पण तुमच्या दिवसभराच्या धावपळीमध्ये ते जिम मध्ये जाण्यासाठी तुमची अजून जास्त दगदग होते, तुम्ही रात्रीच्या वेळेला तुम्हाला जिमला जायला लागतंय. असं जर असेल तर तुम्ही जे ठरवणार आहात त्याचा परत एकदा विचार करा. तुम्हाला रोज 1 तास चालायचं असेल तर 1 तास चालणं तुम्हाला जमणार आहे का. मग त्याऐवजी तुम्ही आठवड्यातून 3 दिवस चाला किंवा तुम्ही आठवड्यातून 3 दिवस जिमला जा, किंवा मी रोज 15 मिनिटं चालेन पण रोज चालेन असा संकल्प करणं हे जास्त प्रॅक्टिकल आहे आणि तुम्हाला ते फायदा देणार आहे.
तिसरं आहे ते म्हणजे रिलेव्हंट. तुम्ही जे काही करणार आहात ते तुमच्या गोलला धरून असलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही जे गोल सेट केलं आहे, म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं आहे, किंवा तुमचे हाताचे दंड खूप वाढले आहेत, ते तुम्हाला कमी करायचं आहे. तर तुम्ही जे काही ठरवताय त्या तुमच्या गोलला ते धरून असलेले तुमचे बदल हे झाले असले पाहिजेत. जर तुम्हाला तुमचे हाताचे दंड कमी करायचे असतील, तर अर्थातच तुमच्या आहारातल्या बदलाबरोबर, म्हणजे तुम्ही वजन कमी करण्याबरोबरच तुम्ही त्यासाठी हातासाठी जे जे व्यायाम आहेत ते करणं गरजेचं आहे. तुमचं कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढलेलं आहे किंवा तुमची शुगर जास्त वाढलेली आहे आणि ती कमी करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलं असेल, तर तुमच्या आहारामध्ये त्या दृष्टीने बदल करणं हे गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्ही जे काही ठरवताय ते तुमच्या गोलला रिलेव्हंट असलं पाहिजे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे टाइम बाउंड. तुम्ही जे काही ठरवताय त्याला एक वेळेचं बंधन असलं पाहिजे, एक मर्यादा असली पाहिजे. म्हणजे तुम्ही वजन कमी करणार आहात, पण किती दिवसामध्ये? तुम्ही 1 महिन्यामध्ये वजन कमी करणार आहात, 2 महिन्यामध्ये कमी करणार आहात, ते तुम्ही तुमचं एक ठरवून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, मी 1 महिन्यामध्ये माझं 2 किलो वजन कमी करेन. मी पुढचा 1 महिना रोज 15 मिनिटं चालेन. तुम्ही जे काही ठरवताय त्याला एक टाइम पिरियड असला पाहिजे, जेणेकरून त्या टाइम पिरियडमध्ये पूर्ण करण्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न आहेत ते तुम्ही चालू कराल. आता तुम्हाला स्मार्ट फॉर्म्युला तर समजला. आता ह्या स्मार्ट फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला तुमचे गोल आहे ते एका छोट्या-छोट्या स्मॉल गोलमध्ये स्प्लिट करायचे आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचं 10 किलो वजन हे कमी करायचं आहे. तर बऱ्याच वेळेला आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो, की मी ह्या वर्षामध्ये माझं 10 किलो वजन आहे ते कमी करणार आहे. दरवेळेला आपण जेव्हा वजन काट्यावर उभं राहतो, त्यावेळेला आपलं 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, अर्धा किलो कमी होणारं वजन बघून बऱ्याच वेळेला आपला उत्साह आहे तो बारगळतो. तर असं न करता तुमचा जो लास्ट गोल आहे तो तुमच्या स्मॉल गोल्समध्ये स्प्लिट करा. जर 10 किलो वजन कमी करणं हे जर तुमचं लास्ट गोल असेल, तर तुम्ही असं ठरवू शकता, की मी 1 महिन्यामध्ये माझं 2 किलो वजन आहे ते कमी करणार आहे. आणि हे 2 किलो वजन कमी करण्यासाठी प्रॅक्टिकली मी काय-काय करू शकतो? मी व्यायामासाठी किती वेळ देऊ शकतो? माझ्या आहारामध्ये कोणते बदल करू शकतो? त्याचा प्रॅक्टिकली विचार करा आणि त्या दृष्टीने तुम्ही बदल हे चालू करा. जेव्हा तुमचं प्रत्येक महिन्याला 2-2 किलो वजन कमी होईल, तेव्हा पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये तुमचं 10 किलो वजन कधी कमी होईल, हे तुम्हाला देखील लक्षात येणार नाही आणि बरोबरीने तुमचं गोल देखील पूर्ण होईल. आणि म्हणूनच तुम्हाला जर ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर कोणता संकल्प करायचा असेल, तर या स्मार्ट फॉर्म्युलाचा विचार करा आणि जर प्रॅक्टिकली शक्य आहे असे गोल्स तुम्ही ठरवा, जेणेकरून तुमचा लास्ट गोल आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकाल. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी ह्या चालू असतात, अनेक जाहिराती चालू असतात, की 10 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी करा, 3 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी करा, असं बरंच काही चालू असतं. पण हे करण्यासाठी तुम्हाला जे बदल सांगितले जातात, हे बदल तुम्ही किती दिवसापर्यंत करू शकता आणि त्यामुळे तुमच्या हेल्थवर काय त्याचे परिणाम होणार आहेत याचा एकदा विचार करा आणि त्यानंतरच तुमचे गोल्स आहेत ते सेट करा. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन किंवा गरजेची माहितीही मिळाली असेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.